हाय गाईज, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी बनवलेले आहेत खारीक खोबऱ्याचे लाडू, जे थंडीच्या दिवसांमध्ये बनवले जातात तशा टाईपचे. आणि हे लाडू बनवायला कोणतीही चाचणी वगैरे करण्याची गरज नाही, पटकन होतात. आणि साहित्यसुद्धा जे आपण सुटवड्याला वापरतो तशाच प्रकारचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये साहित्य किती लागलेलं आहे, किती घेतलेलं आहे ह्याचा एंडला दिलेला आहे व्हिडिओच्या, की काय काय लागलेलं आहे, किती प्रमाणात ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती घ्यायचं आहे किती नाही. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 किलो खारीक घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ही थोडीशी पिवळी खारीक आहे. तुम्ही काळी खारीक घेतली किंवा पिवळी कोणतीही घेतली तरीसुद्धा चालेल, फक्त थोडीशी वाळलेली हवी. त्याचबरोबर मी इथे 1 किलो खोबरं घेतलं आहे. खोबरं घेताना पांढरं शुभ्र घ्यायचं, म्हणजे ते गोड खोबरं राहतं. थोडंसं खाऊन बघायचं आणि खोबऱ्यामध्ये जास्तीत जास्त तेल असावं असं खोबरं वापरायचं. काही खोबऱ्यामध्ये तेल नसतं, थोडंसं असं कापसासारखं खोबरं खाल्ल्याच्या नंतर लागतं, तर तशा प्रकारचं घेऊ नका. त्यानंतर इथे मी खारीक फोडून घेतलेले आहे, म्हणजे यामधल्या जे बिया आहेत त्या काढून घेतल्यात. हे आपल्याला मशीनवरती दळायचे, तर बिया ह्या मशीनमध्ये अडकतात म्हणून काढून घ्यायचे. आणि खारकेचे तुम्ही लहान मोठे तुकडे कसेही करू शकतात. इथे तुम्ही पाहू शकतात, फक्त मी एकाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. खोबरं मात्र मी एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे, छोट्या छोट्या साईजमध्ये. खोबरं आणि खारीक आपल्याला असं छोटं करून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला मशीनवरती दळायचं आहे. खारीक खोबरं दळून देणारी मशीन राहते, मी हे तिथून दळून आणणार आहे. तुमच्याकडं मिक्सर असेल, जर मिक्सरमध्ये दळलं जात असेल तर मिक्सरवर सुद्धा दळून घ्या. त्यानंतर खारीक खोबऱ्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला गहू हवेत. तर 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबऱ्यासाठी मी 1.5 ग्लास एवढं गहू घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकतात मी गहू घेतलेत, आणि हे गहू आपल्याला भाजून घ्यायचेत. भाजताना हे तेलामध्ये भाजायचे नाहीत, फक्त कोरडे गहू भाजून घ्यायचे आहेत. जवळजवळ 5 ते 7 मिनिट लागतात भाजण्यासाठी. इथे मी फुल स्पीडवरती भाजून घेतलेत. आपल्या गव्हांना हलकासा काळसर रंग आला पाहिजे, म्हणजे थोडे तरी आपले गहू चटकले पाहिजेत, तरच ते आपल्याला वापरता येतात. जर तुम्हाला गहू दळून आणायचे नसतील तर तुम्ही कढईमध्ये पीठ भाजून घ्या 1.5 ग्लास. फक्त पीठ भाजताना करपू देऊ नका, नाहीतर आपल्या लाडूचा करपलेला वास येतो. छान गव्हाळं असं पीठ भाजून घ्यायचं, किंवा तुम्ही गहूसुद्धा भाजून घेऊ शकतात. खारीक खोबरं दळून आणताना त्यांच्यासोबतच गहूसुद्धा दळून दिले जातात. तर त्या खारीक खोबऱ्याच्या प्रमाणानुसार तुम्ही गहू घ्या आणि दळून आणा. जर तुम्हाला गहू टाकायचे नसतील तरीसुद्धा लाडू चांगले होतात, फक्त लाडूला तेल खूप जास्त लागतं. गव्हामध्ये जो पिठाचा चिकटपणा असतो त्यामुळे लाडू लवकर वळले जातात, म्हणून गहू टाकायचे. आणि गहू आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतात म्हणून टाकलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकतात की हलकेसे गव्हाला चटके बसलेले आहेत, थोडेसे काळसर. अशा प्रकारे भाजून घ्या. 5 ते 7 मिनिटात भाजून तयार होतात. हे आपण साहित्य दळून घेऊयात. तोपर्यंत लाडूमध्ये काय काय साहित्य दुसरं लागणार आहे आपण ते सुद्धा भाजून घेऊयात, जे भाजायचे आहेत ते पदार्थ. तर इथे मी 1/2 किलो एवढे तीळ घेतलेले आहेत. या वाटीने 1/2 वाटी एवढे तीळ आहेत. तुम्ही तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर इथे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजायला सर्वांना माहिती आहे की कमीत कमी वेळ लागतो, आणि तीळ खूप पटकन भाजतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तीळ भाजताना फक्त 2 ते 3 मिनिट लागतात, आणि तीळ खूप लवकर करपले सुद्धा जातात. म्हणून गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी ठेवायची आणि तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजताना खरपूस भाजून घ्यायचे. तीळ भाजलेले आपले जेव्हा तयार होतात त्यावेळेस थोडंसं तडतड होतं, आणि आपले तीळ उडायला सुद्धा लागतात. त्यामुळे आपले तीळ भाजलेत हे आपल्याला समजतं. वाटलंच तर तुम्ही थोडेशा हातावरती घेऊन तोंडात टाका. तुम्हाला खमंग अशी चव लागली की तुम्ही तीळ भाजलेले काढून घ्या. तर इथे मी तुम्हाला दाखवते की आपल्याला तीळ कितपत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले तीळ कशा प्रकारे भाजलेले आहेत. हलकासा त्यांचा कलर चेंज झालेला आहे. तर अशा आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत. त्यानंतर यामध्ये काजू आणि बदाम टाकायचेत. 1/2 किलो काजू आणि 1/2 किलो बदाम आहेत. तुम्ही हवं तर काजू बदाम थोडेसे तुपामध्ये फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात. हलकासा कलर चेंज झाला की तुम्ही ते वाटून हे लाडूमध्ये टाकू शकतात, किंवा अगोदर वाटून घ्या, पुन्हा भाजून घेतले तरीसुद्धा चालतील. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घ्या, कारण फ्लेवर खूप छान येतो लाडूमध्ये. त्यानंतर इथे मी खसखस घेतलेली आहे. तर इथे मी 1 छटाक एवढीच खसखस घेतली. तुम्ही थोडीशी वाढवू सुद्धा शकतात, किंवा आवडत नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल.
तर इथे पहा, आपले जे लाडू आहेत ते आपल्याला चविष्ट बनवायचे आहेत, म्हणून त्यामध्ये जेवढ्या गोष्टी चांगल्या लागतात, आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत, मी तेवढ्या वापरलेल्या आहेत. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वगैरे वापरू शकतात. इथे मी खसखस फक्त 1 मिनिट भाजून घेते, कारण खसखस खूप लवकर भाजून तयार होते. आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वाटून टाकली तरीसुद्धा चालते, किंवा अशीच टाकली भाजलेली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी ही खसखस 1 मिनिट भाजून घेतली. 1 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकतात की आपली खसखस कशा प्रकारे झाले. हलकेसे एक एक कण जे आहेत ते ऑरेंज दिसत आहेत. तर अशा प्रकारे भाजून घ्यायची व नंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर तशीच टाकली तरीसुद्धा चालेल. इथे मी एका मोठ्या टोपल्यामध्ये खारीक खोबरं दळून आणलेलं आहे व ते हाताने मिक्स करून घेत आहे, कारण ते थोडंसं चिकटून खडे तयार झालेले असतात, ते आपल्याला वेगळे करून घ्यायचेच. म्हणजेच आपलं जे खारीक खोबरं दळलेलं आहे ते थोडंसं मोकळं करून घेऊयात. खारीक खोबरं दळून घेताना एकदम बारीक पिठासारखं दळून घ्यायचं नाही, तर थोडंसं खरबडीत असं राहू द्यायचं, कारण खाताना आपल्याला खारीक खोबऱ्याची टेस्ट समजायला हवी. आणि खूप बारीक केलं तर ते पिठासारखं लागतं, त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवा. तर इथे पहा, तीळ दळून घेतलेले आहेत. थंड झाल्याच्या नंतरच तुम्ही तीळ दळून घ्या, गरम गरम दळू नका. त्यानंतर इथे मी सर्व तीळ टाकून घेतलेले आहेत खारीक खोबऱ्यामध्ये. जेवढे आपण साहित्य खारीक खोबऱ्यामध्ये टाकणार आहोत सगळं मी दळून घेतलेलं आहे, आणि हे सर्व आपल्याला खारीक खोबऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे खसखस, काजू, बदाम, त्याचबरोबर इथे मी डिंकसुद्धा तळून घेतलेला होता. तर 1 चटक एवढा डिंक मी तुपामध्ये तळून घेतला, थंड करून घेतला, आणि थंड केल्याच्या नंतर पुन्हा दळून यामध्ये टाकलेला आहे. तर डिंकाचा व्हिडिओ थोडासा स्किप झाल्यामुळे तो दाखवत नाही आहे. तर लक्षात ठेवा, डिंक तुम्ही जेवढा जास्त टाकताल तेवढं खायला टेस्ट छान लागते. फक्त कच्चा डिंक टाकू नका, तळून वापरा. त्यानंतर इथे मी काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत, आणि सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आपण या अगोदर पाहिलं की खारीक खोबऱ्याच्या सोबतच आपण गहूसुद्धा दळून आणलेले आहेत. तर 1.5 ग्लास गव्हाचं पीठ झालेलं आहे. तर ते सुद्धा पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. लाडूमध्ये सर्व साहित्य आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेतले. आत्ता या लाडूमध्ये आपल्याला तेल आणि गुळाची चाचणी बनवायची. चाचणी अशी बनवायची नाही आहे, फक्त आपल्याला तेल आणि गूळ व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 ग्लास एवढं तेल घेतलेलं आहे, जवळजवळ पाव किलो असेल बहुतेक. तर तुम्हाला जर गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही 1.5 ग्लास तेल वापरा. एखाद्या वेळात जर तुमच्या लाडूला तेल कमी पडलं तर तुम्ही नंतर गरम करून सुद्धा कपभर तेल टाकू शकतात. तर तेलामध्ये मी लाडूसाठी 1.25 किलो एवढा गूळ घेतला आहे. जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर 1.25 किलो घ्या, आणि तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर फक्त 1 किलो एवढा गूळ घ्या. प्रमाण व्यवस्थित होतं. या अगोदर पण आपल्या चॅनलवरती लाडूची रेसिपी टाकलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकतात प्रमाण. गूळ इथे मी फोडून घेतलेला आहे, कारण पूर्ण गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर हा फोडलेला गूळ, तेल चांगलं कडकडीत गरम झाले. इथे पहा तुम्ही, तेलातून वाफ निघत आहे. त्यावेळेस मी हा गूळ गरम तेलात टाकत आहे. फक्त इथे माझं स्टीलचं भांडं असल्यामुळे थोडासा गूळ टाकल्या चटकला. तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमचं म्हणजे जर्मलचं भांडं पातेलं असेल तर तुम्ही त्यामध्ये बनवा, किंवा सगळ्यात सोपं कढईमध्ये तुम्ही तेल आणि गूळ गरम करा, मोठी कढई असेल तर. तर इथे आपल्याला सर्व गूळ तेलामध्ये टाकायचं आहे, आणि व्यवस्थित आपल्याला गूळ वितळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाका, कारण तेल उडून हातावरती वगैरे येऊ शकतं. जेव्हा तुम्ही गूळ हा तेलामध्ये टाकतात लगेचच एका हाताने हलवायला सुरू करायचं, नाहीतर गूळ खाली चटकतो. एकदा थोडासा गूळ पातळ झाला की त्यानंतर खाली चटकत नाही. तेलामुळे तो एकदम पातळ असा तयार होतो, आणि पातेल्याला कोठेही चिटकत नाही. फक्त आपल्याला गुळाची चाचणी बनवायची, तर ती कुठपर्यंत बनवायची. सर्वात अगोदर आपला गूळ जोपर्यंत पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हा गूळ व्यवस्थित तेलामध्ये हलवत राहायचे. व्यवस्थित हलवत राहिल्यास 5 ते 7 मिनिट लागतात गूळ वितळायला, आणि अशा प्रकारे गूळ पूर्णपणे वितळला की त्यानंतर ह्या गुळाला अजून 2 ते 3 मिनिट आपल्याला उकळू द्यायचे. अशा प्रकारे जेव्हा गुळावरती फेस तयार होतो, म्हणजेच थोडासा गूळ असं फुगल्यासारखं होतं, अशा वेळेस
हे गूळ आपल्याला लाडू बनवण्यासाठी तयार आहे असं समजायचं. जोपर्यंत गूळ हा असा फेस येत नाही गुळाच्या वरती तेलावरती तोपर्यंत तुम्ही हलवून घ्या. हलवून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित फेस आल्यानंतर तो खाली उतरवून घ्यायचा आणि गरम गरम गूळ व तेलाची चाचणी खारीक खोबऱ्यामध्ये टाकायची. भांडं थोडंसं मोठं वापरा कारण तुम्हाला व्यवस्थित मिक्स करता यावं यासाठी. जोपर्यंत पूर्ण खोबऱ्याला गूळ हा चिटकत नाही, पूर्ण खोबरं ओलसर होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना थोडंसं काळजीपूर्वक करा कारण गूळ हा गरम आहे त्यामुळे हाताला जर चटकला तर लगेच फोड वगैरे येतात, लवकर गूळ निघत नाही, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करा. आणि जोपर्यंत पूर्ण खोबरं ओलसर होत नाही आपल्याला लाडू बांधता येईल तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या. जशा प्रकारे आपण चिवडा किंवा मसाला मिक्स करतो तशा प्रकारे हाताने तुम्ही नंतर घासून थोडंसं मिक्स करा जेणेकरून पूर्ण जे गूळ आहे ते चौकड खोबऱ्याला खारकेला चिटकेल आणि आपल्याला लाडू बांधायला पटकन सोपं होतं. थोडंसं पण खोबरं कोरडं राहिलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि लाडू बांधताना मग लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत, कोरडं कोरडं राहतं पीठ. जर तुम्हाला लाडू बनवण्यासाठी तेल कमी पडलं तर तुम्ही नंतर थोडंसं तेल गरम करून यामध्ये टाका म्हणजे तुमचे लाडू थोडेसे ओलसर आणि पटकन बांधले जातात. मी तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवलं आहे कारण खूप जास्त तेलकट लाडू नको म्हणून. तर इथे पहा सर्व मिक्स करून झाले. तर आता आपण लाडू बांधून घेऊयात. मी थोडासा सारण घेतले खारीक खोबऱ्याचं आणि अशा प्रकारे वळून घेत आहे. खूप जास्त मोठा किंवा छोटा लाडू बांधत नाही, मीडियम साईजमध्ये बांधते. तुम्हाला जशा प्रकारचे आवडतात लहान मोठे तसे बांधू शकतात. गोल बांधा किंवा चपटे बांधले तरीसुद्धा चालतील. तर इथे पहा खूप लवकर असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर मेथीचे लाडू खायचे असतील तर यामध्येच मेथीसुद्धा वापरू शकतात. तर इथे पहा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे. आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय काय साहित्य टाकलेलं आहे हे मी पूर्ण व्यवस्थित लिहून व्हिडिओच्या शेवटीसुद्धा ठेवलेलं आहे एक पोस्टर, तिथे तुम्ही नक्की पहा. त्यानंतर पहा एवढे लाडू बनवून तयार झालेत. तर मीडियम साईजचे लाडू जर बांधले असते तर माझे 100च्या वरती लाडू झाले असते. हे 85 एवढे लाडू आहेत. तर काही लाडू मी मोठे बांधलेत, काही छोटे बांधलेले आहेत. तर आजची रेसिपी आपली बनवून झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.